birthday to you. May God bless you. Happy birthday to you. May God. अरे 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 हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? सो हा दिवस आहे अखिलच्या बर्थडेचा दिवस, जो मी मस्त स्पेंड केला. आणि बर्थडे सेलिब्रेशन नेहमी घरी फ्रेंड्समध्ये फॅमिली बरोबर सेलिब्रेट करण्यापेक्षा आज आम्ही काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे. तर ते सांगायच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ॲब्सोल्युटली फ्री चॅनल सबस्क्राईब व्हाल आणि कॅन चेक आउट ऑल ऑफ द कमिंग व्हिडिओज अपॉन दिस चॅनल. डू दॅट राईट अवेज. आणि बघूयात आपण आजचा दिवस कसा स्पेंड केलाय. आम्ही आजचा दिवस पूर्णपणे ऋत्विकसाठी डेडिकेट केलाय. पण त्याआधी आम्ही सगळ्यात पहिली गोष्ट जी निघाल्यावर केली ती म्हणजे देवाचं दर्शन घेतलं. सो आम्ही समर्थांचं दर्शन घेतलं, मठात गेलो होतो आणि मस्तपैकी दर्शन घेतल्यावर दिवस स्टार्ट केलेला आहे. खूप दिवसांपासून बाहेर गेलो नव्हतो आणि बाहेरची फन फक्त आपल्या दृष्टीने नको व्हायला तर मुलांच्या दृष्टीने थोडीशी कधीतरी व्हायला पाहिजे. सो वी ट्राईड समथिंग डिफरंट आणि आम्ही आज गेलो होतो एका झू मध्ये. पहिले प्रवास स्टार्ट करताना वी स्टार्टेड विथ द वडापाव, कारण ऋत्विज फेवरेट, अखिल्स फेवरेट वडापाव. आणि ते झाल्यावर आम्ही फर्स्ट स्टॉप घेतला होता डीमार्टला. इथे पिझ्झा सेंटर पण चालू झाले. आय डोंट नो इफ इट्स देअर ब्रँड ऑर समथिंग एल्स, बट वी ऑल्सो हॅड पिझ्झा आणि आईस्क्रीम आणि ऋत्विज फेवरेट पॉपकॉर्न, कारण तो पॉपकॉर्न शिवाय राहू शकत नाही अजिबात. सो आफ्टर दॅट वी स्टार्टेड आवर जर्नी अँड इट वॉज सो टायरिंग कारण एवढी ट्रॅफिक आणि फिरत हळूहळू रस्ते चेंज करत आम्ही कंटाळलो होतो पूर्ण प्रवासात. लास्टला तर मी आणि ऋत्विज झोपलो होतो लिटरली. आणि बाय द वे व्हिडिओमध्ये अजून एक जो मुलगा दिसतो तो ऋत्विजचा फ्रेंड आहे. ही ऑल्सो हॅड केम विथ अस दॅट डे. तर आम्ही अशा प्रकारे पोचलोय झू मध्ये आणि फारसं तर काही नाहीये इकडे बघण्यासारखे. इफ यू आर प्लॅनिंग टू गो इट्स नॉट दॅट गुड, पण हां एक चेंज म्हणून तुम्ही जाऊ शकता. जास्त प्राणी नाहीये तिकडे. तर जसं मला आठवत आहे ठराविक प्राणी आम्ही बघितले होते. कॉमन मंकीज, हिपोपोटॅमस, आय थिंक एकच टायगर आम्हाला दिसला. पण मागे केजमध्ये एक टायग्रेस पण होती आणि त्यांची 2-3 पिल्लं पण होती, पण ती आम्हाला बाहेर दिसली नाहीत कारण त्यांना सेपरेट टायमिंग्समध्ये फिरायला सोडतात. अँड अदरवाईज डिअरमधली एक व्हरायटी होती, त्यांच्याकडे एक जात होती कुठली मला आठवत नाही, पण पक्ष्यांमध्ये व्हरायटी होती. टॉर्टॉइसची व्हरायटी होती, वेगवेगळे बर्ड्स, पिजन्स, वेगवेगळे पॅरट्स होते. आणि मेन अट्रॅक्शन त्याचं होतं म्हणजे पेंग्विन्स, ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो खास पेंग्विन्स बघायला. तर असे एक बोटावर मोजण्यासारखेच प्राणी होते. जास्त प्राणी आम्हाला अजिबात दिसले नाही कारण स्पेस पण खूप छोटी आहे झूची. तर आता आपण शिरतोय मेन बिल्डिंगमध्ये, जी आहे पेंग्विन्सची बिल्डिंग, आणि ज्याच्यामध्ये पेंग्विन्सचं आर्टिफिशियल घर बनवलंय त्यांनी. आणि ते घर कसं आहे ते तुम्ही बघू शकता. पूर्ण आर्टिफिशियल सगळं त्यांनी फील देण्याचा प्रयत्न केलाय. एकदम चिल्ड वातावरण आहे. बाकी सगळ्यांसाठी पण एसी आहे, पण त्यांच्या इकडचं टेम्परेचर अजून कमी आहे आतलं. आणि ही काचेच्या आत आहेत, त्या पलीकडे आपण काचेच्या बाहेरनं त्यांना बघतोय. खूप पेंग्विन्स आहेत. इफ आय एम नॉट रॉंग मोर दॅन 20 पेंग्विन्स असतील इकडे. छोटे आहेत सगळे, खूप क्यूट आहेत. आणि त्यांचं जे घर आहे ते पण खूप छान बनवलंय त्यांनी. ऑफकोर्स आर्टिफिशियल ऑप्शन नाही आहे, बट छान आहे. छान मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. आफ्टर दॅट आम्ही पिजन्स म्हणजे बर्ड्सच्या सेक्शनमध्ये गेलो होतो. फिशेस, टॉर्टॉइज या सेक्शनमध्ये गेलो होतो. ते सगळं मी पुढे तुम्हाला दाखवतच जाईन. थोड्याफार व्हिडिओ क्लिप्स घेतल्यात. अगदी क्लिअर असं दिसत नाहीये कारण केज आणि आपल्यामध्ये थोडीशी गॅप होती आणि त्यातून काचेचं पार्टिशन होतं, त्यामुळे थोडंसं क्लॅरिटी कमी आहे. बट आय ट्राईड शोईंग द मॅक्झिमम पार्ट. वेगवेगळे पॅरट्स आहेत आणि आय थिंक वुड पेकर पण आहे, तो व्हिडिओमध्ये आलेला आहे. मस्त अशी चोच आहे त्याची, ज्यासाठी तो फेमस आहे.
तर असं करत करत लास्टला आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला होता. एक गार्डन आहे जे इनसाइड द झू ओनली आहे, तर आम्ही तिथे बसलो होतो आणि ऋत्विज थोडासा खेळला वगैरे. प्रॉपर सँड टाकून गार्डनच्या सगळ्या गोष्टी त्यांनी प्लेस केल्यात आणि मस्त असं गार्डन आहे. आपण एक थोडंसं चेंज म्हणून अर्धा एक तास ते आरामात स्पेंड करू शकतो. बाकडे वगैरे टाकलेले आहेत बसायला. सो दॅट वॉज द फायनल फन वी डिड. आणि आफ्टर दॅट आम्ही निघालो तिकडनं आणि त्याच्या पुढे आमचं मन भरलं नव्हतं कारण झू वॉज अ कम्प्लीट पोपट. जस्ट बिकॉज ॲनिमल्स जेवढे एक्सपेक्टेड असतात ना एक झूमध्ये तेवढे नाही आहेत ॲनिमल्स इथे. जे आहेत ते व्यवस्थित ॲडजस्ट केलेत त्यांनी, बट खूप कमी आहेत. सो मोर फनसाठी आम्ही तिथून पुढे एका मॉलमध्ये गेलो. आय थिंक हा मॉल परेडच्या जवळ आहे. सो त्या मॉलमध्ये आम्ही गेमिंग झोनमध्ये गेलो. वी वॉन्टेड टू ट्राय समथिंग डिफरंट आणि वी जस्ट थॉट की परेडचा तो मॉल खूप मोठा आहे. आय एम नॉट शुअर अबाउट द नेम, सेंट्रल मे बी असू शकतो. तर तिथे आम्हाला असं एक्सपेक्टेड होतं की गेमिंग झोन खूप भारी काहीतरी असेल. याच्या आधी आम्ही त्या मॉलला गेलेलो आहे पण गेमिंग झोनमध्ये नव्हतो गेलो, त्यामुळे माहीत नव्हतं. पण गेमिंग झोन मीडियम आहे, खूप भारी पण नाही आहे आणि खूप ओके पण नाही आहे. तर सुंदर अशा मॉलची एंट्री आहे. डोळ्यांना बघायला खूप आनंद झाला कारण खूप भरगच्च अशी लाइटिंग केली, खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची, विच वॉज अमेझिंग. सो आपण इथून पुढे आपली मजा बघूयात गेमिंग झोनची. आणि ऑल्सो वी ट्राईड डोनट्स. डोनट्स माझे फेवरेट आहेत, ऋत्विजचे फेवरेट आहेत. सो त्या दिवशी डोनट्स आम्हाला खायचंच होते. मी ठरवलं होतं. आणि MOD तिकडचं जे आहे ना तिकडे खूप डोनट्सची व्हरायटी आहे. मी पिक्समध्ये पण शेअर केलं. इतके सुंदर सुंदर डोनट्स आहेत ना, वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्सचे, वेगवेगळ्या व्हरायटीचे. इट वॉज रिअली अमेझिंग. आणि मॉलचा फेरफटका मारत 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 वी फायनली रीच्ड द गेमिंग झोन. तर भरपूर असे गेम खेळल्यावर जवळपास 2 तास होतो आम्ही तिकडे. आम्ही फायनली MODमध्ये गेलो, जे तुम्हाला मी मगाशी सांगत होती. खूप वेगवेगळ्या टाईपचे डोनट्स घेतले आणि आफ्टर दॅट इट वॉज अ टाइम फॉर डिनर. मस्त पैकी एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेलो. त्याचे डिटेल्ड व्हिडिओ मी एक सेपरेट टाकायचा विचार केला बिकॉज खूप मस्त अशा गोष्टी आम्ही ट्राय केल्या होत्या. बट या व्हिडिओमध्ये डिटेल गोष्टी नाही, या व्हिडिओमध्ये फक्त वरवरचंच तुम्हाला दाखवलं आहे. बट अमेझिंग सुपर्ब डिनर होता आणि खूप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर अशा नवीन नवीन छान छान ब्लॉग बरोबर लवकरच भेटूयात माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू टिल देन, बाय.